परंतु परत प्रयत्न आम्ही केला असेल, सांगतोय, पण त्याच्यातला मजकूर अतिशय योग्य आहे आणि तोच खरा मजकूर आहे की त्यांनी मानद सल्लागार म्हणून मित्रावर त्या आहेत. आणि एवढंच नाही तर जसं मी सामाजिक कार्य करते तसं ते देखील फायनान्शियल अँगलनी देशाला पुढे नेण्याचं काम करतील. हे जे त्यांनी म्हटलंय अतिशय योग्य म्हटलंय, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण इकडे या आधी सुद्धा तुम्ही सतत माध्यमांसमोर येत असताना तुमचे पती म्हणजे अनिस दमाने हे कधीच माध्यमांसमोर किंवा राजकीय भूमिका न घेताना पाहायला मिळेल, तरीही टीका होताना पाहायला मिळते. नाही, आत्ताच्या घटकेला सुद्धा माझे पती कुठल्याही प्रकारच्या राजकारणात नाहीत. ते मित्र म्हणजे जे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होणारे इंडस्ट्रीजचं त्याला ॲडवायझर म्हणून आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा कुठलाही रोल ना सरकारमध्ये ना ऑपरेशन्समध्ये आणि म्हणजे सगळ्यांपासूनच ते अतिशय लांब असतात आणि लांब राहणार. तुम्ही सतत अनेक घोटाळे जे ते समोर मांडत असतात, विशेषतः सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांचे घोटाळे, त्यात मग छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडेंचे ॲग्रोचे मुद्दे असतील, आणि त्या सरकारी पक्षाच्या सरकारसोबत आता तुमचे पती कार्यरत असतील. सरकारसोबत करणार नाहीयेत. परत मी तेच म्हणते की ते मित्र नावाच्या संघटनेचे जी एक बॉडी बनवली आहे सरकारनी, त्याला ते ॲडवायझर म्हणून काम करणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.